नमस्कार. आज आपण डाळ कांदा ही रेसिपी बनवणार आहोत. हा डाळ कांदा अगदी चमचमीत आणि झणझणीत असा तयार होतो. खायला अतिशय टेस्टी लागतो. एकदा जर हा डाळ कांदा तुम्ही रेसिपी बनवली तर नेहमी अशाच पद्धतीने डाळ कांदा ही रेसिपी बनवाल. तर आज आपण इथे डाळ कांदा ही रेसिपी बनवणार आहोत. इथे आपण 1 वाटी चणा डाळ घेतलेली आहे आणि चणा डाळ आपण छान पाण्यामध्ये 4 ते 5 तासासाठी भिजवून घेतलेली आहे. आणि आता आपण फोडणी करून घेणार आहोत. तर एका कढईमध्ये आपण फोडणीपुरते तेल गरम करून घेणार आहोत. तर इथे आपण नेहमीपेक्षा थोडंसं जास्त तेल घ्यायचं आहे, म्हणजे छान तर्रीदार अशी भाजी तयार होते. तर इथे आपण फोडणीला पहिले 1 चमचा मोहरी छान तडतडल्यानंतर आपण 1 चमचा जिरे. तर इथे जिरे आणि मोहरी छान तडतडू द्यायची. आणि आता आपण खडे मसाल्यांचा वापर करणार आहोत. 2 ते 3 लवंग आणि 2 ते 3 काळी मिरी आणि तमालपत्र. तर आता फोडणीमध्ये आपण छान परतवून झालेली आहे. आणि आता इथे 2 मोठे कांदे बारीक चिरलेले घेतलेले आहेत. तर इथे आपण आता डाळ कांदा बनवतो आहे, तर कांदा थोडा जास्तच घ्यायचा. तर इथे आता कांदा छान लालसर होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत. तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि कांदा छान परतवून घेणार आहोत. तर इथे कांद्याचा रंग बदललेला आहे आणि आता आपण मसाल्यांचा वापर करणार आहोत. तर इथे आपण 1 छोटा चमचा आलं लसूण पेस्ट, 2 ते 3 चिमूटभर आपण इथे हिंगाचा वापर केलेला आहे. आणि इथे आपण लाल तिखट 2 चमचे वापरणार आहोत. लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. तर डाळ कांदा ही थोडी झणझणीत असते म्हणून आपण 2 चमचे इथे लाल तिखटाचा वापर केलेला आहे आणि 1 चमचा आपण इथे काश्मीरी लाल मिरची पावडरचा वापर केलेला आहे. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि मसाले आपण छान परतवून घेणार आहोत. तर अगदी तेल सुटेपर्यंत आपण मसाले परतवून घेणार आहोत. आता मसाले परतवून झालेले आहेत आणि 1 बारीक चिरलेला टोमॅटोमुळे खूप छान अशी चव येते. नक्की रेसिपी बनवून बघा. अतिशय चविष्ट अशी ही डाळ कांदा तयार होतो. तर इथे आपण 1 बारीक चिरलेला टोमॅटो घेतलेला आहे आणि आता आपण मसाल्यामध्ये छान परतवून घेणार आहोत. तर अगदी एकजीव होईपर्यंत आपण टोमॅटो आता मसाल्यामध्ये परतवून घेणार आहोत. तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि कांदा आपण मसाल्यामध्ये परतवून झालेला आहे. आणि आता आपण जी डाळ भिजवून घेतलेली आहे त्यातील पाणी काढून टाकायचं आहे आणि डाळ आपण आता कांदा आणि मसाल्यामध्ये छान आपण परतवून घेणार आहोत. तर अगदी 1 मिनिटभर आपण डाळ अशा पद्धतीने गॅसची फ्लेम स्लो ठेवून परतवून घेणार आहोत. तर इथे पाण्याचा वापर न करता अशा पद्धतीने आपण 1 मिनिटभर स्लो गॅसवर डाळ छान आपण मसाल्यामध्ये परतवून घेणार आहोत. म्हणजे छान अशी तर्रीदार अशी ही भाजी तयार होते. तर इथे आता आपण डाळ छान मसाल्यामध्ये परतवून झालेली आहे. तर इथे डाळ परतवून झाल्यानंतर आपण गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि 1 मिनिटभर आपण झाकण ठेवून एक वाफ येऊ द्यायची आहे. तर इथे 1 मिनिट झालेलं आहे आणि छान असं तेल सुटलेलं आहे. आणि आता एकदा आपण डाळ कांदा छान ढवळून घेणार आहोत. तर इथे डाळ छान आपण परतवून झालेली आहे. गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला डाळ छान परतवून घ्यायची आहे. आणि इथे आता डाळ कांदा आपण परतवून झाल्यानंतर आपण इथे गरम पाण्याचा वापर करायचा आहे. तर इथे आपण गरम पाण्याचा वापर केल्यामुळे अगदी तर्रीदार अशी ही डाळ कांदा भाजी तयार होते. तर लक्षात ठेवा, तर्रीदार भाज्या असतात त्याच्यासाठी आपण नेहमी गरम पाण्याचाच वापर करायचा, म्हणजे छान तर्रीदार अशा ह्या भाज्या तयार होतात. तर इथे आपण आता गरम पाण्याचा वापर केलेला आहे. इथे रंग पाहू शकता, छान असा रंग आलेला आहे. आणि आता आपण अगदी 10 मिनटासाठी स्लो गॅसवर आपण भाजी छान म्हणजे डाळ छान शिजवून घेणार आहोत. तर 10 मिनटामध्ये 2 ते 3 वेळा झाकण काढून डाळीतलं पाणी कितपत आहे ते पाहायचं आहे. तर इथे आता 10 मिनटं झालेली आहेत. 10 मिनटामध्ये आपण 2 ते 3 वेळा झाकण काढून डाळीतील पाणी आपण चेक केलेलं, त्याच्यामुळे आता आपण डाळ कितपत शिजलेली आहे ते पाहूया. तर इथे पाहू शकता डाळ छान अशी मऊसर शिजलेली आहे. ही डाळ अगदी 10 ते 15 मिनटामध्ये छान मऊ अशी शिजली जाते. तर इथे तर डाळ शिजल्यानंतर आपण चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत. तर इथे चवीनुसार मीठ टाकल्यानंतर आता डाळ कांदा भाजी आपण छान ढवळून घेणार आहोत. अतिशय चविष्ट अशी ही डाळ कांदा भाजी तयार होते. नक्की रेसिपी बनवून बघा. तर इथे छान एक उकळ आल्यानंतर आपण आता वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकल्यानंतर आता गॅस बंद करायचा आहे. आणि ते आपली ही डाळ कांदा भाजी छान तयार झालेली आहे, ती एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. तर ही डाळ कांदा भाजी तुम्ही अगदी चपातीबरोबर भाकरीबरोबर खाऊ शकता. तर ही तर्रीदार अशी डाळ कांदा भाजी आपली तयार झालेली आहे, ती आपण आता एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. तर आजची रेसिपी नक्की बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा.
पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये.